प्रतिष्ठा, भद्र राजयोग आणि अफाट यशाचा सुवर्णकाळ. धनुराशीच्या सर्व ज्योतिषप्रेमींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन सुवर्णकाळ आणि यशाची नवीन पहाट घेऊन येत आहे. या महिन्यात 7 सप्टेंबरला बुधदेव तुमच्या 10व्या घरात कर्मस्थानात उच्च राशीत प्रवेश करून अत्यंत शक्तिशाली भद्र महापुरुष राजयोग बनवत आहे. 10व्या घरात स्वराशीचा बुध आणि 17 सप्टेंबर नंतर 10व्या घरातच सूर्याचं भ्रमण होऊन शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. याशिवाय 11व्या घरात लाभस्थानात 2 सप्टेंबरला स्वराशीचा शुक्र येऊन अफाट धनलाभ घडून आणेल. 8व्या घरात उच्चीचा गुरु तुम्हाला गूढ ज्ञान व आरोग्य देईल. चला या महिन्याचं सविस्तर राशी भविष्य जाणून घेऊया. धनु राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातली 9वी अग्नितत्वाची आणि देवगुरु बृहस्पतीच्या आधिपत्याखालील रास आहात. तुमचा स्वभाव म्हणजे उच्च विचारसरणी, ज्ञान लालसा, तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, सदैव आशावादी आणि उत्साही, सत्याची साथ देणारा स्वभाव, मोकळेपणाने बोलणं, स्पष्ट वक्तेपणा, इतरांना मार्गदर्शन करण्याची अफाट क्षमता असलेला, स्वातंत्र्याची आवड आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची धडपड. तुमचा हाच सकारात्मक आणि ज्ञानी स्वभाव या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. या महिन्याचा महामंत्र आहे ज्ञान, योग्य नियोजन आणि अचूक संधीचा पुरेपूर वापर केला तर जगात कोणतीही गोष्ट मिळवणं अशक्य नाही. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे प्रतिष्ठा, अर्थात रिकॉग्नायझेशन, सक्सेस. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत 10व्या घरातील उच्चीचा बुध, भद्र राजयोग, 17 सप्टेंबर नंतर 10व्या घरातील बुधादित्य योग, 11व्या घरातील स्वराशीचा शुक्र, 8व्या घरातील उच्चीचे गुरुदेव, 10व्या घरातील भद्र राजयोग तुमच्या करिअर आणि व्यवसायाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. 5 चुका नक्की टाळा. पहिली, अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स. यशाच्या ओघात इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी, 18 सप्टेंबर नंतर 8व्या घरात मंगळ येत असल्याने अज्ञात व्यक्तींशी व्यवहार करताना किंवा मोठी गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. तिसरी, बोलण्यात थोडी सौम्यता ठेवा, अन्यथा जवळचे लोक दुखावले जाऊ शकतात. चौथी, करिअरमधील धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि 5वी चूक, नात्यात किंवा करारावर सही करताना आंधळा विश्वास ठेवू नका. कागदपत्र नीट वाचा. धन कुटुंब वाढी. धनु राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 11व्या घरात लाभस्थानात 2 सप्टेंबरला स्वराशीचे शुक्रदेव प्रवेश करत आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होईल. अडकलेला पैसा परत मिळेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंददायी आणि सलोख्याचं राहील. घरात नवीन वास्तू, दागिने आणि सोयीसुविधांची खरेदी होईल. तुमच्या वाणीतील गोडवा आणि ज्ञान इतरांना आकर्षित करेल, ज्यामुळे अनेक अडकलेली कामं सुटतील. 3ऱ्या घराचे स्वामी शनी महाराज अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमचा पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. कामाच्या निमित्ताने केलेले प्रवास अत्यंत लाभदायक ठरतील. लहान भाऊ बहिणींचं पूर्ण सहकार्य लाभेल. त्यांच्याशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. वास्तू, वाहन आहे. चतुर्थेश गुरुदेव उच्च स्थितीत असल्यामुळे मालमत्ता, जागा किंवा घर खरेदीसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. नवीन वाहन खरेदीचे योग उत्तम बनत आहेत. आईचे आरोग्य सुधारेल. तिच्या आशीर्वादाने कामातील सर्व अडथळे दूर होतील. शिक्षण, 5व्या घराचा स्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे आणि गुरुची दृष्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्याही अभ्यासातील एकाग्रता वाढेल. CA, फायनान्स, मॅनेजमेंट, लॉ आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. प्रेम व विवाह, 11व्या घरातील स्वराशीचा शुक्र लव्ह लाईफमध्ये गोडवा आणेल. अविवाहित जातकांसाठी सुसंस्कृत आणि चांगल्या घरातून लग्नाचे प्रस्ताव येतील. परंतु 18 सप्टेंबरला 8व्या घरात येणारा मंगळ नातेसंबंधात गैरसमज आणि फसवणुकीची शक्यता निर्माण करतोय. त्यामुळे नवीन नात्यात किंवा लोकांवर आंधळा विश्वास न ठेवता विशेष सावधगिरी बाळगा.
तुमच्यासाठी एक प्रश्न. धनु राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जेव्हा तुम्हाला आयुष्यात मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही अनुभवी लोकांचा सल्ला घेता की स्वतःच्या अंतरात्म्यांचा इंट्युशन आवाज ऐकता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 8व्या घरातील उच्च गुरुदेव तुम्हाला गूढ ज्ञान आणि रोगांपासून संरक्षण देतील. सकारात्मक विचार, नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार हेच उत्तम आरोग्याचं रहस्य आहे. जुन्या आजारांमधून टप्प्याटप्प्याने आराम मिळेल. शत्रू आणि विरोधक तुमच्या यशामुळे आपोआप शांत होतील. स्पर्धा परीक्षेत आणि कायदेशीर बाबींमध्ये तुमचे पारडे जड होईल. 18 सप्टेंबर नंतर गुप्त शत्रूंपासून सावध राहा. नोकरी वर्ग, 10व्या घरात कर्मस्थानात भद्र राजयोग, 17 सप्टेंबर नंतर बुधादित्य राजयोग बनत असल्यामुळे विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात नोकरीत पदोन्नती, पगारवाढ किंवा अधिकारामध्ये वाढ होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यापारी वर्ग, 10व्या घरातील उच्चीचा बुध आणि 11व्या घरातील स्वराशीचा शुक्र व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ घेऊन आला आहे. नवीन प्रोजेक्ट्स, विस्तार आणि परदेशी क्लायंट्सकडून मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील. धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील धनुर्धारी अर्जुन हे एकाग्रता, अथांग ज्ञान आणि यशाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. गुरु द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने केवळ पक्षाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केलं आणि सर्वोत्तम धनुर्धर बनले. धनुराशीचं चिन्ह स्वतः धनुष्यबाण आहे. या महिन्यात 10व्या घरातील भद्र राजयोग, 11व्या घरातील स्वराशीचा शुक्र अर्जुनासारखे तुमचे ध्येय साध्य करण्याची अथांग ताकद आणि यश तुम्हाला प्रदान करेल. जेव्हा तुमचं लक्ष स्पष्ट असतं, गुरूंचा आशीर्वाद सोबत असतो, तेव्हा विजय निश्चित असतो. प्रिय भगिनींनो, 11व्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि 10व्या घरातील उच्चीचा बुध महिलांसाठी हा महिना करिअर आणि आर्थिक बाबतीत अत्यंत यशस्वी बनेल. सौंदर्य, कपडे आणि दागिन्यांची खरेदी होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना मोठं यश आणि सन्मान मिळेल. आरोग्य चांगलं राहील. अध्यात्म, जप, तप, धार्मिक ग्रंथाच्या वाचनात मन रमेल. 8व्या घरातील उच्च गुरुदेवांमुळे गूढ विषयांमध्ये रुची वाढेल. कौटुंबिक सुख लाभेल. 10व्या घरात भद्र राजयोग, 17 सप्टेंबर नंतरचा बुधादित्य राजयोग, 11व्या घरात स्वराशीचा शुक्र आणि 8व्या घरात उच्चीचा गुरु हे या महिन्याचे सगळ्यात शक्तिशाली योग आहे. नशिबाची 90% साथ लाभेल. बृहत्पराशर होराशास्त्रानुसार जेव्हा बुध ग्रह 10व्या घरात केंद्रस्थानात स्वराशीत आणि उच्च राशीत असतो, तेव्हा पंचमहापुरुष योगापैकी महत्त्वपूर्ण असलेला भद्र महापुरुष राजयोग बनतो. असा जातक अत्यंत बुद्धिमान, चतुर, समाजात सन्माननीय, राजासारखं जीवन जगणारा आणि उच्च पदावर विराजमान होणारा असतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 10व्या घरातील भद्र व 17 सप्टेंबर नंतरचा बुधादित्य राजयोग सांगतो, तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवा, यश तुमचंच आहे. 11व्या घरातील शुक्र सांगतो, मोठी स्वप्न पहा, ती पूर्ण करण्यासाठी योग्य रणनीती आखा. 18 सप्टेंबर नंतर 8व्या घरातील मंगळ सांगतो, आंधळा विश्वास ठेवू नका, सावधगिरीने पावलं टाका. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात IT, फायनान्स, बँकिंग, CA, वकिली, शिक्षण, मीडिया, मार्केटिंग, प्रशासकीय सेवेशी जोडलेल्या धनुराशीच्या जातकांनी नवीन उपक्रम सुरू करावे. त्यात अफाट यश आणि पैसा मिळेल. तुमचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. योग्य वेळी घेतलेला योग्य आणि सावध निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलू शकतं. 11व्या घरातील स्वराशीचा शुक्र तुमच्या सर्व प्रलंबित इच्छा पूर्ण करेल. आर्थिक घोडदौड अत्यंत वेगात राहील. परदेशी कामांशी जोडलेल्या लोकांना मोठा फायदा होईल. धार्मिक आणि शुभ कार्यावर आनंददायक खर्च होईल. आता बघूया सप्टेंबर 2026चं स्कोर बोर्ड धनुराशीसाठी. पैसा व धन 10 पैकी 9.5, प्रेम व विवाह 10 पैकी 8.5, करिअर व व्यवसाय 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 8.5, कुटुंब व वास्तू 10 पैकी 9, भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8.5. तुमच्यासाठी विशेष शुभ दिवस आहेत. 6, 7, 11, 12, 16, 17, 25, 26 सप्टेंबर
या दिवसांमध्ये महत्त्वाचे कामं करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 3, 9, 18 आणि 28 सप्टेंबर. या दिवसांमध्ये घाई गडबड, वादविवाद आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणं टाळा. सिद्ध आणि सोपे उपाय. राशी स्वामी गुरुसाठी दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः मंत्राचा जप करा. करिअरच्या यशासाठी दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. धनाकर्षण करण्यासाठी दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करून पांढरी मिठाई अर्पण करा. 18 सप्टेंबर नंतर दर मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करा. ज्योतिषप्रेमींनो, वैयक्तिक रत्नासाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. परंतु या सप्टेंबर महिन्यात धनुराशीच्या जातकांनी आपली एकाग्रता, निर्णय क्षमता, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी सिद्ध केलेलं सेट्रिन ब्रेसलेट परिधान करणं अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ही राशी भविष्य सामान्य, गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणीवर अचूक उपाय हवे असतील किंवा अभिमंत्रित, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा. कृपया फोन कॉल करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आप्तेष्टांसोबत शेअर करा आणि आपल्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील राशीचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. धनु राशीच्या माझ्या सर्व भाऊ बहिणींनो, हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरं गाठणारा, समृद्धी देणारा, करिअरला नवीन दिशा देणारा काळ आहे. 10व्या घरातील भद्र राजयोग, 17 सप्टेंबर नंतरचा बुधादित्य राजयोग तुमच्या आयुष्यात क्रांती घडवून आणेल. केवळ 18 सप्टेंबर नंतरच्या मंगळाच्या प्रवाहामुळे सावधगिरी बाळगा. स्वतःच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मावर आणि सावधगिरीवर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.